मध्ये नव्हते, कारण का ते राज्यात होते. आम्ही पार्लमेंटमधल्या डिबेट्सची मी माहिती सांगते तुम्हाला. कारण 2-3 गोष्टी आणि त्यात झालेले बदल तुम्हाला सांगते. ही क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यावेळेस असं ठरलं होतं की डिलिमिटेशन आणि सेन्सस ह्या दोन्ही गोष्टी याची चर्चा त्या बिलामध्ये आहे. पण का सेन्सेस कुठला, तो येईल तो सेन्सेस ना. मग भारत सरकारने शब्द दिला होता ती सेन्सेस करणार. त्याच्यानंतर मागणी झाली की जातीय जनगणना करा, हा शब्द केला आणि जातीय जनगणना सुरू झाला पाहिजे. गेल्या 3 माझी स्वतःची बजेटमधली भाषणं काढून बघा, त्याच्यात कास्ट सेन्सससाठी, जातीय जनगणनेसाठी तुम्ही पैसे दिलेले नाहीत, हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये बोलते. मग मला सांगा, जर तुमचं सरकार गेले 12 वर्ष आहे, मागणी झालेली आहे, तुम्ही कास्ट सेन्सससाठी हो म्हणलेला आहात, मग सेन्सस वेळेवर सुरू केलं का नाही? तुम्हाला जर माहिती होतं की महिला आरक्षण, डिलिमिटेशन या सगळ्या गोष्टी, कास्ट सेन्सस आपल्याला टाईम बाउंड मॅनरमध्ये करायचं, एवढं मोठं तंत्रज्ञान आणि यंत्रणा आहे, जर आधारसारखा मोठा कार्यक्रम हा देश घडू शकतो, तर मग ह्या सगळ्या गोष्टी का नाही भारत सरकार करू शकत? कारण का त्याची इच्छाशक्तीच नव्हती करण्याची. दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सांगितली पाहिजे की जेव्हा आता ही एक गोष्ट वारंवार चर्चेत येते, माननीय मुख्यमंत्री म्हणाले की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला जेव्हा मागच्या सेशनमध्ये, एक तर ह्या सेशनचं टायमिंगची गरज काय, म्हणजे सगळी 4 राज्यात इलेक्शन चाललं होतं, तातडीने सगळे कामं सोडून त्या सेशनसाठी गेले, क्या पाया? राज्यसभाचं 3 दिवस उगत चालली. एखाद्या दिवस आम्ही पेट्रोल डिझेलचा भाव वाढला, सिलेंडरचा भाव वाढला आणि आंदोलन केलं, तर आम्हाला चेअरवरनं सांगण्यात येतं करोडो रुपयाचं नुकसान होतंय, कशाला तुम्ही पैसे वाया घालवताय? हाच प्रश्न आज मला भारत सरकारला विचारायचा आहे की 3 दिवस राज्यसभा चालली, 3 दिवस लोकसभा चालली, क्या पाया? काय गरज होती करोडो रुपयाचा चुराडा करायची? त्याच्याऐवजी आज वेस्ट एशियामध्ये जो क्रायसिस चाललाय त्याच्यावर का नाही स्टेटमेंट भारत सरकारने केलं? सिलेंडरचे जे इश्यूज तुमच्या सगळ्या चॅनलवर चालतात, महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, महिलांच्या ज्या होणारे महाराष्ट्राचे अत्याचार वाढले, महिलांच्यावर अत्याचार वाढल्यानंतर आज अनेक गोष्टी सगळीकडे विशाखा कमिटी आहे का, हा एक पहिला मुद्दा महाराष्ट्रात आज अतिशय महत्त्वाचा आहे. महिला कमिशन, तुम्हीच आत्ता म्हणल्या की दिल्लीवरनं महिला कमिशनच्या महिला आज आल्या होत्या, मग महाराष्ट्रात महिला कमिशनला आहे का कोणी? आता ती जागा रिक्त आहे, म्हणजे विशाखा कमिटी सगळ्या झाल्या आहेत का माहिती नाही. आज महिला आयोगाला अध्यक्ष महाराष्ट्रात आहे का, देशाच्या आल्या होत्या, आनंदाची गोष्ट आहे, पण महाराष्ट्राला स्वतःची नको का एक महिला आयोग? एवढं जर महिलांचे अत्याचार वाढत असतील, महिला पोलीस ह्यांच्यासाठी तुम्ही काही वेगळं करताय का? त्याचं पेट्रोलिंग वाढवताय का? त्यांच्यासाठी त्यामध्ये गुलाबी गाड्या आल्या होत्या, त्या तुम्हाला कुठे दिसतात का हो? मला तरी दिसत नाहीत कुठे. केवढा गाजावाजा करून इलेक्शनच्या आधी एवढ्या त्या गुलाबी गाड्या, आम्ही पण गेलो तो फ्लॅग ऑफ बघायला, आम्हाला अभिमान आहे. ठीक आहे ना, विरोधात असलो म्हणून चांगल्याला चांगलं म्हणावं. जेव्हा माननीय मुख्यमंत्री चांगल्या गोष्टी करतात आम्ही करतो ना कौतुक, ही लोकशाही आहे.